नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि आज मी तुम्हाला या चॅनलवरती MACD इंडिकेटर जो खूप जुना आणि खूप यूज करणारा इंडिकेटर आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे आणि त्याच्याबद्दल थोडं सांगणार पण आहे. तर जे लोक बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा इंडिकेटर खूप बेस्ट आहे आणि हा इंडिकेटर थोडासा लॅगिंग सिग्नल देतो पण कन्फर्म सिग्नल देतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा इंडिकेटर आज शिकवत आहे आणि सजेस्ट पण करत आहे. खूप चांगला इंडिकेटर आहे, मी पण खूप दिवसापासून यूज करतोय. हा इंडिकेटर डेलीच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला वापरायचा आहे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी वापरायचं आहे फक्त. जे लोक बिगिनर्स आहेत त्यांनी फक्त पेपर ट्रेड करायचं आहे काही दिवस. तर चला चालू करूया. सर्वात पहिले आपल्याला इंडिकेटर सेशन मध्ये जायचं आहे. इंडिकेटर सेशन मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MACD, मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन. हा इंडिकेटर एकदा घ्यायचा आहे आपल्याला. इंडिकेटर आपण एकदा घेतला तर काय करायचं आपल्याला, तर सेटिंग मध्ये जायचे. त्याच्या तुम्हाला दाखवतो सेटिंग मध्ये जायचे. त्याच्यानंतर झिरो लाईन जी आहे, झिरो लाईनलाच फक्त आपल्याला छेडछाड करायची. झिरो लाईनवर दाबायचे आणि थोडीशी ब्रॉड करायची. हे पहा, ही झिरो लाईन दिसते ना, ही झिरो लाईन दिसते. या झिरो लाईन आहे आपली. तर थोडं कमी करतो. हां, ओके. तर ही झिरो लाईन आहे आणि खालचा जो सेशन आहे आपला तो निगेटिव्ह झोन आहे आणि वरचा पॉझिटिव्ह झोन आहे आणि ही झिरो लाईन आहे. तर आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ज्या वेळेस, आणि हा एक सांगतो, ही जी ब्ल्यू लाईन आहे ती 9 EMA, ब्ल्यू लाईन जी आहे ती 12 EMA, 12 EMA -26 EMA आणि येलो लाईन जी आहे ती 9 EMA. तर सर्वात पहिले तुम्हाला मी स्ट्रॅटर्जी आणि सेटअप सांगतो कसा आहे आपला. तर ज्या वेळेस 26 EMA खालून वरती क्रॉस ओव्हर करते, खालून वरती म्हणजे ब्लू लाईन वर जाते आणि 26 EMA वर जात आहे आणि 9 EMA खाली येतो. त्यावेळेस आपल्याला बायचा ट्रेड करायचा आहे. पण बायचा ट्रेड कसा करायचा आहे मित्रांनो, इथं आपल्याला 30% बाय करायचा आहे आणि ज्या वेळेस झिरो लाईनच्या वरती मार्केट जाईल, असे हे दोन्ही लाईन वरती जातील, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, 70%चा बाय करायचा आहे. तुम्हाला दाखवतो मी कसं. हे पहा, आता समजा आपण 30% स्टॉक बाय केले, मार्केट चालू आहे. आता समजा ह्या ठिकाणी आपण बाय केलं ह्या प्राइसला, इथे पण चालू आहे. हा, तर आता पहा, आता आपल्याला 30% स्टेक कुठं बाय झाला, ह्या ठिकाणी बाय झाला आणि आता 70% स्टेक आपला कुठं बाय होणार आहे, इथे बाय होणार आहे, ह्या पॉईंटला बाय होणार आहे. तर आता पहा, हा झिरो लाईनला मार्केट क्रॉस ओव्हर करतोय, इथे असं वर जाणार आहे मार्केट आपलं, समजतंय. तर पुढे बघूया. हे पहा, आता मार्केट वरती गेले. आता आपल्याला पॉईंट जवळजवळ झाले, किती झालेत बघून घ्या आपण. समजा इथून 12 आणि किती 6, ठीक आहे. जवळजवळ 20 पॉईंट आपण कॅप्चर केलेत. आता सेल कसं करायचं आपल्याला ते सांगतो मी. आता आपल्याला पोझिशन कट कशी करायची किंवा आपल्याला प्रॉफिट बुक कसं करायचं ते सांगतो. हे पहा, ज्या वेळेस मार्केट चालून द्यायचे, ज्या वेळेस मार्केट ब्लू लाईन खाली येईल आणि येलो लाईन वरतून येईल, म्हणजे व्हायचे वरचा, जसं आपण ब्लू लाईन इथे वरतून चालली होती त्यावेळेस आपण बाय केलं होतं आणि येलो लाईन खाली होती त्यावेळेस आपण बाय केलं होतं. आता इथं उलट आहे, ब्लू लाईन ज्यावेळेस खाली येईल आणि येलो लाईन ज्यावेळेस वरतून येईल त्यावेळेस आपल्याला इथं सेल करायचं आहे. सेल साईडची पोझिशन आपल्याला घ्यायची आहे.
रिप्ले करून दाखवतो. आता हे पहा, आपली पोझिशन कुठे झाली सेल साईडची, ह्या ठिकाणी एक्झॅक्ट ह्या ठिकाणी सेल साईडची पोझिशन झाली. पण इथं आपल्याला फक्त 30% स्टेक आपण घेतलेला आहे. ज्यावेळेस आपला झिरो लाईनच्या खाली क्रॉस ओव्हर देईल त्यावेळेस आपण 70% स्टेक घेणार आहे. तर पहा, हा आता 70% स्टेक आपला कुठे झालाय, इथे झालाय. म्हणजे ओव्हर आपण 100% घेतलेलं आहे. आता आपला ट्रेड चालू झालाय. तर पहा, फक्त आता वॉच करा. अजून सुद्धा आपलं चालूच आहे ट्रेड, अजून आपण एक्झिट केलेला नाही. आता पहा, तुम्हाला आपला एंट्री कुठे झाली आहे, इथे एक एंट्री झाली आहे आणि इथे एंट्री झाली आहे. ठीक आहे. तर ज्या वेळेस आपल्याला प्रॉफिट भेटले, इथं सरळ सरळ प्रॉफिट भेटले आपल्याला, पण इच्छा पहा, इथं क्रॉस ओव्हर झालेला आहे या ठिकाणी, ह्या पॉईंटला एक्झिट. तर आपली ह्या ठिकाणी एक्झिट होणार आहे ह्या पॉईंटला. समजतंय का? आपला इथे एक बायचा पोझिशन आली आणि इथे एक बाय केली आपण 2 टप्प्यामध्ये, आणि सेलची पोझिशन इथे एक आली होती आणि इथे एक आली होती. तर आपला टॉप लॉस म्हणता येईल किंवा ट्रेलिंग एसएल आपल्याला म्हणता येईल. इथे आपण टाकणार आहे, इथे या पॉईंटला. तर आपला ट्रेलिंग एसएल इथं उडलाय किंवा प्रॉफिट बुकिंग म्हणता येईल, आपण इथं करू शकतो. तर खूप भारी इंडिकेटर आहे. तर हा आपला इंडिकेटर फक्त यूज करायचा आहे डेली टाइम फ्रेमवरती, आणि 70-30चा रेशो आपल्याला ठेवायचा आहे. आणि इंडिकेटरची आपल्याला जी व्हॅल्यू आहे 9 EMA, 12 EMA, -26 EMA ची डिफॉल्ट आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. आणि हा इंडिकेटर प्राइसला फॉलो करतो, त्याच्यामुळे प्राइस जर वरती गेली तर मग ट्रेंड पण आपल्याला अप ट्रेंड दाखवतो आणि प्राइस खाली गेली तर आपल्याला डाऊन ट्रेंड दाखवतो. आता पहा, इथे पण आपल्याला अप ट्रेंड दिसत आहे आणि मार्केट जेव्हापासून खाली इथपासून आपल्याला सिग्नल भेटलं तेव्हापासून आपल्याला डाऊन ट्रेंड दिसतोय. तर आपण बॅक टेस्ट पण करू शकतो, पाठीमागे लावून दाखवतो बॅक टेस्ट करून. आता इथे पहा, ज्या वेळेस आपल्याला इथे बाय सिग्नल आलेला आहे, इथे आपण 30% घेतलाय, इथे 70% घेतलाय, आणि इथे टॉप मार्केट अप ट्रेंड मध्ये चाललंय. या पहा, अप ट्रेंड मध्ये चाललंय. तर आपल्याला इथं पहा, सेल साईडचा पोझिशन आलेलं आहे, इथे सेल आपण घेतलाय, पण मार्केटने 50 किंवा 0 लाईन क्रॉस केली नाही, त्यामुळे इथे आपण पोझिशन आपली सेलची कट केली. तर अजून दाखवू, इथं पहा, इथे सेल साईडची पोझिशन आली, हे पहा, इथे सेल साईडची पोझिशन आली आपली, इथे आपली सेल साईडची पोझिशन आली एक्झॅक्ट इथे, आणि इथे 70% घेतली, इथे आपण 30% घेतलंय, आणि इथे आपण एक्झिट केलं या पॉईंटला. तर ओव्हरऑल आपण इथून प्रॉफिट कॅल्क्युलेट करू. 30 पॉईंट्स, 30 पॉईंट स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा पोझिशनल ट्रेडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा आपण म्हणू शकतो, याचा यूज करू शकतो. खूप भारी स्ट्रॅटर्जी. आणि हे जे इंडिकेटर मित्रांनो डिझाईन केले MACD नावाचं, गेबार्ड ॲपल यांनी हे इंडिकेटर डिझाईन केलेले 1970 साली. तर मी तुम्हाला सांगितलंय सगळं, आणि इंडिकेटरचा यूज कसं करायचं, काय कसं करायचं, सगळं तुम्हाला समजून दिलेलं आहे. तर त्याचे रूल्स पण सांगितलेले, कसं आपल्याला यूज करायचंय, काय करायचंय. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.